बरं झालं तू आलास. हट्टीपणा करतीये जेवणार नाही म्हणून. बरं मनी सर, मी येतो. खूप उशीर झालाय. तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. आणि हा, जायच्या आधी मला भेटून जा. हो. चला येतो. चला वहिनी येतो. तू हात धुवून घे, मी पानं वाटते. हा, भूक लागली. ओले काय झालं रडायला? अर्जुन, तू तरी गप्पा बस. डोक्याला त्रास नुसता. ओ शालिनी, तर डोकं शांत ठेवा तुमचं. काय रागवताय? ओ त्याचं काही वय आहे का? केवढं लहान आहे तो, त्याला काही समजतंय का? आपला राग, आपलं फ्रस्ट्रेशन त्याच्यावर काढू नका तुम्ही. जरा शांत बसा, मी बघतो काय करायचं ते. आहे बघ, एक महत्वाचं काम आहे. ही स्वानंदी, मणीची बायको, ती घरातून पळून गेलेली आहे. तिला काहीही करून शोधायचंय. माणसं कमी पडत असतील तर आणखीन माणसं कामाला लावा, पण काहीही करून तिला शोधा. आणि सापडल्यानंतर सर्वात आधी मला फोन करून कळवा. काय झालं? माझ्या कार्यकर्त्यांना मी कामाला लावलेलं आहे. आता पोलिसांना विचारतो. थांबा जरा. हा नमस्कार. काय आमच्या केसमध्ये काय प्रगती? म्हणजे स्वानंदीच्या काही सुगावं लागलं नाहीये? अहो, ज्या मेहनतीला काही फळ मिळत नाही त्या मेहनतीला काहीही अर्थ नसतो. तुम्ही शोधा तिला काहीही करून. नाही तर मी कमिशनर साहेबांना फोन करू का? काही करून शोधा तुम्ही. काय झालं? पोलिसांना अजून पत्ता लागलेला नाहीये. कळत नाहीये स्वानंदी आणि नीलम कधी मिळणार आहेत. सुजित, काही पत्ता लागला तिचा? नाही ग, आम्हाला तेच वाटलं होतं की ताई, तुम्ही अर्जुनला घेऊन वरती जा. ठीक आहे. आम्हाला तेच वाटलं होतं की मणी आता स्वानंदीला भेटायला जाणार, म्हणून त्याच्या मागे मागे गेलो होतो. कुठल्या तरी भलत्याच बाईला भेटला. हा, म्हणजे स्वानंदीचा फोन ज्या माणसाकडे होता ना, त्याची बायको होती. मला पूर्ण खात्री आहे या सगळ्याच्या मागे मणीचा साथ आहे. डॅड, मणीच्या डोक्यात काय झालं ते आपल्याला कळायला हवं. इथेही नकार घंटा. यांच्या पोलिसांना पण काही यश नाही मिळालं. अख्खी मुंबई पिंजून काढली, पण त्या स्वानंदीचा काही पत्ता लागत नाहीये. कुठे लपली आहे ती स्वानंदी? मावशी, आय एम सॉरी, मी मध्ये बोलतेय, पण मला असं वाटतंय की स्वानंदीकडे जाण्याचा रस्ता आपल्याला मणीच दाखवेल. नाही म्हणजे तो जर या सगळ्या मागे असेल ना, तर त्याला माहित असणार आहे की स्वानंदी कुठे आहे. एक्झॅक्टली. म्हणूनच तो आज न उद्या स्वानंदीला भेटायला जाणार म्हणजे जाणारच. म्हणजे मणीवर लक्ष ठेवणं याचा अर्थच आपण स्वानंदीवर लक्ष ठेवतोय. सुजित, आता मणीच आपल्याला स्वानंदीपर्यंत पोहोचवेल. आय नो. तनिषा म्हणते ते अगदी बरोबर आहे. मणीवरती डोळ्यात तेल ओतून आपल्याला लक्ष ठेवायला लागणार आहे. त्या मणीला जरा सुद्धा नजरेआड होऊ देऊ नका. स्वानंदीला शोधायला जास्त उशीर करता कामा नये आपण. तिला एसपी शोधलं पाहिजे. सुजित, खूप चिडलाय तो. तो चिडला की मला भीती वाटते. त्याचा स्वतःवर कंट्रोल नाही राहत चिडल्यावर. मावशी, तू काळजी करू नको, मी शांत करते त्याला. आलेच मी.
स्वानंदी आणि नीलम नक्की कुठे लपले असतील? म्हणी बंगल्यावर सगळं व्यवस्थित आहे? म्हणजे तुझ्यावर कोणाला संशय तर नाही ना? संशय आहे ना आई, संशय आहे त्यांना, फक्त पुरावा नाहीये. हळूहळू होईल संशय कमी. फक्त भीती या गोष्टीची की पोलिसांना मागावर लावलाय, कार्यकर्त्यांना मागावर लावलंय. तुम्ही दोघी कारण नसताना घराबाहेर पडू नका, काळजी घ्या. काय लागलं ते राजारामला सांगा, तो हवं ते आणून देईल, पण तुम्ही बाहेर पडू नका. मणी सर, आम्ही घेऊ आमची काळजी, पण आम्हाला तुमची काळजी वाटते. म्हणजे आम्ही दोघीही घराबाहेर पडलो, तुम्ही तिथे त्या लोकांच्या सानिध्यात राहता, त्यामुळे भीती वाटते. आम्ही बाहेर पडलो आणि त्यांचा प्लॅन फेल झाला, या सगळ्याचा राग तर ते तुमच्यावर काढणार नाहीत ना, याची भीती वाटते. स्वानंदी, नका भीती बाळगू. एक चांगली गोष्ट घडली की मला त्यांचा खरा चेहरा कळलाय, त्यामुळे त्यांना आम्हाला त्रास देऊ शकता, आम्हाला फसवू शकता. उलट मी विणलेल्या जाळ्यात ते स्वतःच अडकताय. हा, पण आई, स्वानंदी, खरंच काळजी घ्या तुम्ही दोघी, अजिबात बाहेर पडू नका. आणि तुम्ही आज जे वागलाय ना, मी लवकर आलो नाही म्हणून जेवायला नकार दिला, हट्ट पकडून बसला, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. स्वानंदी, एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं आपलं भेटणं कमी होईल तेवढं आपण पकडल्या जाण्याचे चान्सेस कमी आहेत. एकदा का त्यांना कळलं तुम्ही दोघी कुठे आहात, मग संपलं सगळं. तेव्हा परत जर तुम्ही असं वागलात ना, तर मी कडक शिक्षा दिलं तुम्हाला. सॉरी, यापुढे नाही करणार असं हट्ट. बरं, चला काळजी घ्या, मी निघतो, नाही तर त्यांना डाऊट येईल. बाय. मणी सर, तुम्ही प्लीज तुमची काळजी घ्या. आणि आउट हाऊस मध्ये आपला जो देवारा आहे ना, तिथे देवी आई पुढे मी एक दिवा लावलाय. मी देवी आईला साकडं घातलं होतं, जोपर्यंत आपला अर्जुन आपल्याजवळ परत येत नाही तोपर्यंत मी